नमस्कार विद्यार्थी मित्र, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये पुन्हा आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 27 मार्च 2026 रोजी दुपार सत्रामध्ये विचारलेले प्रश्न. विद्यार्थी मित्रो, आजचे 2 सत्र पूर्ण झालेले आहेत. आता तिसरंही सत्र म्हणजे सायंकाळ सत्रही आपल्याला लवकर त्याचे प्रश्न आलेले पाहायला मिळतील. तर दुपार सत्रामध्ये 27 मार्च 2026 रोजी विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तसेच पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा आज पेपर झाले असेल तसेच दुसऱ्या सत्रातील पेपर, या दोन्ही सत्रातील पेपर झालेल्या विद्यार्थ्यांनी जे प्रश्न त्यांच्या लक्षात राहिले असतील नक्कीच आम्हाला सेंड करावेत, जेणेकरून आपल्या पुढील विद्यार्थ्यांसाठी, बंधुभगिनीसाठी ते उपयोगी ठरलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर चला, 27 मार्च रोजी दुपारच्या सत्रात विचारण्यात आलेले प्रश्न. IPSचे पूर्ण रूप काय आहे, हा फुल फॉर्म या घटकातून आलेला प्रश्न. IPS, ज्याला आपण इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणतो, हा प्रश्न आपल्याला आजच्या दुपारच्या सत्रामध्ये विचारलेला आलेला पाहायला मिळाला. त्यानंतर रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व उपयोगी आहे, तर रक्त गोठण्यासाठी व्हिटॅमिन के म्हणजेच क जीवनसत्व जे आहे ते आपल्याला उपयोगी असलेलं पाहायला भेटतं. प्रोथ्रोम्बिन नावाचं जे प्रोटीन आहे व्हिटॅमिन केमुळे ते ॲक्टिवेट झालेलं पाहायला भेटतं. आणि फॅक्टर 8 हे 3 घटक जर असतील, व्हिटॅमिन के, फॅक्टर 8 आणि प्रोथ्रोम्बिन प्रोटीन, ह्या 3 घटकामुळे आपल्याला रक्त गोठलेलं पाहायला मिळतं. म्हणजे रक्त गोठण्यासाठी आवश्यक जीवनसत्व व्हिटॅमिन के, जीवनसत्व के हे होय. कोणती नदी विषुववृत्ताला 2 वेळेस ओलांडते, तर आफ्रिकेमध्ये असणारी काँगो नावाची जी नदी आहे तिला झैरे नदी या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर ती दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात आपल्याला आलेली पाहायला मिळते आणि परत ती दक्षिण गोलार्धात परत जाते. तर अशा प्रकारे ती दोनदा विषुववृत्ताला काय करते, इक्वेटरला क्रॉस केलेली आपल्याला पाहायला मिळते. तेथील ऑप्शनप्रमाणे काँगो किंवा झैरे हे आपल्याला करेक्ट उत्तर असलेलं पाहायला मिळतं, जे की आजच्या दुपारच्या सत्रामध्ये विचारलेलं होतं. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले, यामध्ये ऑप्शन्स न मिळाल्यामुळे तिथं वर्ष विचारलं आहे का, तारखेसहित पूर्ण वर्ष, तर 13 एप्रिल 1919 या साली, म्हणजेच 13 एप्रिल रोजी आपल्याला जालियनवाला बाग हत्याकांड घडलेलं पाहायला मिळतं. जनरल डायर यांनी ते घडून आणलं होतं. ऑप्शन प्रमाणे आपल्याला तिथे उत्तर नमूद करावं लागेल. पुढचा प्रश्न, जर एका सांकेतिक भाषेत ओट म्हणजेच VOT हा जो शब्द आहे तो WTUV असा लिहिला, तर त्याच भाषेत LOV लव हा शब्द कसा लिहिला जाईल, हा प्रश्न. तर आपल्याला प्रत्येक अक्षर 2ने शिफ्ट झालेलं म्हणजेच पुढे गेलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे पुढचा जो आपल्याला लव हा जो शब्द आहे तो MPWF याप्रमाणे लिहिलेला पाहायला मिळेल. उपयुक्त जे प्रश्न आहेत, तर दुपार सत्रातील विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रश्न ते सेंड केलेले प्रश्न आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. तसेच पहिल्या सत्रामध्ये व दुसऱ्या सत्रात अजून काही विद्यार्थ्याकडे प्रश्न असतील नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सेंड करा. त्याला पब्लिश करून ज्यांचे सत्र बाकी आहे, म्हणजेच 28 व 29 रोजी जे पेपर आहेत त्या विद्यार्थ्यांना नक्कीच आपले प्रश्न उपयुक्त ठरतील. हे प्रश्न रिपीट होतीलच असं सांगता येत नाही, परंतु याच प्रकारचे प्रश्न आपल्याला दुसऱ्या राहिलेले जे सत्र आहेत, उर्वरित जे सत्र आहेत त्या सत्रामध्ये आलेले पाहायला मिळतील. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रश्न सेंड करून आम्हाला सहकार्य करावे. अजून पुढचा प्रश्न, SKT, PQI, IMN आणि HIR अशा प्रकारे आपल्याला शब्दगट दिलेले पाहायला मिळतात. अक्षरमाला या घटकातून आलेला हा प्रश्न. तर यामध्ये आपल्याला वेगळा घटक ओळखा असा आज आलेला दुपारी प्रश्न. तर या चारही शब्दापैकी HIR हा जो शब्द आहे, हा जो शब्द घटक, अक्षर घटक म्हणून आपण त्याला, तो आपल्याला वेगळा असलेला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रो, 27 तारखेच्या दुपार सत्रामध्ये आलेले हे प्रश्न आपल्याला पाहायला मिळाले. सायंकाळचं जे सत्र आहे त्याचेही प्रश्न आपण लवकरच पब्लिश करू. तत्पूर्वी जर कोणाकडे प्रश्न अजून असतील, सत्र 1 असेल म्हणजे सकाळ सत्र असेल, दुपार सत्र असेल आणि सायंकाळ सत्र झाल्यानंतर नक्कीच आम्हाला आपण प्रश्न पाठवावेत. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.